नमस्कार माझे मित्र व मैत्रिणींनो, मी तुमचा ब्लॉगर केयूर। रोज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून महाराष्ट्रातील जागा दाखवतो, पण आज मी तुम्हाला महाराष्ट्राबाहेरील ठिकाणे दाखवणार आहे। मी तुम्हाला आज असे 3 ठिकाणे दाखवणार आहे जे की गुजरातचे सर्वात सुप्रसिद्ध ठिकाण आहे। आपले पहिले ठिकाण आहे श्री स्वामीनारायण मंदिर। मंदिर सिल्वासा मधलं सर्वात सुप्रसिद्ध मंदिर आहे। इथे खूप मोठा पार्किंग आहे आणि मंदिराचा गाभाराही खूप मोठा आहे। इकडे हा मंदिराच्या साईडला खूप सारे देवी देवतांचे छोटे मंदिरही तुम्हाला बघायला मिळतील आणि मला समोर श्री स्वामीनारायणची मूर्ती बघायला मिळत असेल व आरती चालू आहे या मंदिरामध्ये। मला ह्या मंदिराच्या खांबावरती डिझाईन कोरलेली दिसत असेल। या मंदिरातून तुमचे मन खूप शांत होईल। आम्हालाही येथे येऊन खूपच शांत व मस्त वाटलं। आता तुम्ही बघू शकता त्या मंदिराच्या बाहेरील बगीचा। हे खूपच सुंदर व हिरवेगार बगीचा तुम्ही बघू शकता। मंदिरही किती सुंदर दिसत आहे ते बघू शकता। आता आपण आपली दुसरी जागा बघणार आहोत। आपली दुसरी जागा आहे डियर पार्क सिल्वासा। याला दादरा एंड नगर हवेली वाईल्डलाईफ सँच्युरी असे म्हटले जाते। इथे तुम्हाला एक तिकीट काउंटरचे इथे तिकीट काढावं लागेल। तुम्हाला काही वेळ वेटिंग करावं लागेल व एक बस येईल ज्याच्याने तुम्ही डियर पार्क बघू शकता। बस होती ज्याच्याने आम्ही गेलो। येथे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे झाडे बघायला मिळतील व हरिणे बघायला मिळतील। मला इकडे वेगवेगळ्या प्रकारची हरिणे बघायला मिळतील जसे की स्पॉटेड हरिण, गोल्डन हरिण, सांबर। ते तुम्हाला नीलगाई सुद्धा बघायला मिळतील। तुम्हाला या जंगल सफारीच्या ट्रिपला पूर्ण करायला 15 ते 20 मिनिटं लागतील व या जंगलाचा अनुभव घेताना तुम्हाला खूप मस्त वाटेल व पूर्ण एक प्रदूषण मुक्त वातावरण आहे। ही सिल्वासा मधली खूपच सुप्रसिद्ध जागा आहे। या जंगलामध्ये तुम्हाला वॉच टॉवर, एक लेक आणि एक व्ह्यू पॉइंट बघायला मिळेल। तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये समोर विविध प्रकारचे हरिण बघू शकता। मित्रांनो, इथे गुजरातला पोहोचायसाठी तुम्हाला नियरेस्ट रेल्वे स्टेशन वापी आहे व तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल किंवा रेल्वेने वापीला येऊ शकता। तुम्हाला येथे वेगवेगळे हरिण चारा चरताना दिसत असतील। मला तिकीट काउंटरच्या इथे वेगवेगळे बोर्ड्स बघायला मिळतील व या डियर पार्कचा पूर्ण मॅपही बघायला मिळेल। मला सातमालिया डियर पार्क असे म्हटले जाते। समोर त्या तळ बघू शकता जिकडे येथील हरिणे पाणी प्यायला येतात। मला इकडे हरिणाचे अजून प्रकार जसे की सांबर, चितल, पिकॉक, डक, पर्क्युपाइन हेही बघायला मिळतील। हरिणांव्यतिरिक्त इतर वन्यजीवही या जंगलात आढळतात, त्याची लिस्ट बोर्डवरती लावली आहे। आम्ही इथे मे महिन्यामध्ये आलो त्यामुळे इथे झाडांच्या पाण्याची गळती झाली होती, पण जर तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये आले तर तुम्हाला इथे सगळं हिरवेगार बघायला मिळेल। इथे एंट्रीसाठी पर पर्सन अडल्टसाठी 25 रुपीज फी आहे व चिल्ड्रनसाठी 10 रुपीज फी। सिल्वासा किंवा वापीवरून इथे येण्यासाठी राज्य मंडळाच्या बसेसची पण व्यवस्था आहे। इथे पर्यटक हरिणांना बघायसाठी सतत येत असतात। सिल्वासा ही एक युनियन टेरिटरी आहे व इथे सगळं निसर्गरम्य आहे। मित्रांनो, इथे या जागेवर मध्ये मध्ये इको हट्सची पण निर्मिती केली आहे। इको हट्स बनवण्यासाठी सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे। इको हट्स म्हणजे त्यांची निर्मिती झाडांच्या पानांच्या झापापासून केली आहे। आता आपण आपली तिसरी जागा बघणार आहोत। आपली तिसरी जागा आहे वासोना लॉयन सफारी पार्क। येथे तिकीट काउंटर मधून तिकीट काढू शकता।
येथे डिअर पार्क सारखेच ह्या पूर्ण जागेचा मॅप व इथे किती लॉयन्स आहे व किती प्राणी आहेत त्याचा बोर्डही लावलेला आहे. जागा खूप मोठी आहे व इकडे गार्डनही आहे. ते तुम्हाला डिअर पार्क सारखेच बसने येऊन सिंह दाखवले जातील. आम्हाला येथे फक्त 2 सिंह बघायला मिळाले. मला येथेही इको हट्स बघायला मिळतील व झाडे बघायला मिळतील. तुम्ही आता बघू शकतात की इकडे 2 सिंह कसे झोपलेले आहेत. मला या तिन्ही जागांवरती येऊन खूपच मस्त वाटलं. तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स मध्ये शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.